हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज कांचन, कुठे कांचन? हां, ही कांचन जी पहिले एका दिवसासाठी येऊन फक्त मला भेटून गेली होती, पण तिला कॅब जिमिनीने सॅटर्डे संडे सुट्टी दिल्याबद्दल ती परत आम्हाला भेटायला आली आहे. तर तिच्या यायच्या खुशीमध्ये आज आम्ही फिरायला चाललो आहे. काय मेकअप पोतारा केला आहे मी बा. मला हीटचे पिंपल्स आहेत आहे, उष्णता उफनती माझ्या चेहऱ्यावरती. तर आम्ही त्याला आता पांडव लेणी, ती खूप म्हणजे इथं 4 वर्ष झाली तर राहतोय, पण आम्ही आजपर्यंत पांडव लेणी नाही पाहिली. हा, ही गेली आहे, आम्ही नाही गेले. तर आम्ही आलो आहे पांडव लेणीला आणि आम्ही चाललो लेणी बघायला. कारण की संभाजीनगरची आपण अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी तर सगळ्यांनीच पाहिलेली, पण आज नाशिकची पांडव लेणी बघते, जी की फर्स्ट टाइम. एवढ्या वर्षांपासून इथं राहते पण मी नाही गेले. सो लेट सी. भाई काय ऊन आहे, बाप. थँक गॉड मी एक्वॉलॉजिकाची सनस्क्रीन लावून आलेली, डिटानवाली. तुम्हाला एवढा काही इफेक्ट नाही होणार. डोंट ॲडव्हर्टाइज. अरे यार, मी ते प्रोडक्ट यूज करते. आय टोल्ड माय ऑडियन्स यू कॅन ऑल्सो यूज धिस प्रोडक्ट. माहिती इथेच फाटली 4 पावलात. अजून पुढे जायचंय. मी आणि कांचा इज फ्रंटर थोडंच आहे and the other is there. दाखव गाईजला. हा, ते हा रोड आहे, हा तिथं वरती पर्यंत जाणार आहे. आम्हाला ते वरती जायचंय. राहिलेले 2 पोरी पण आल्या. कुठे गेल्या या? 1 सेकंड गाईस, त्यांना थोड्या दुसऱ्या साईडून आल्या, त्या बसनी आल्या. ही गौरी आणि ही कल्ली खाणं जात आहे. अजून एक पायरी बी चढलो नाही. यांचं खाणं पिणं चालू झालं. कांचे घुबडे चाल ना. 250 पायर आहे, 250. खाणं का मग गाणं पाहिलं त्यांचं. 2 पायऱ्या चढल्या नाही लय बुटी के बाल. माझा उपवास आहे, मी नाही खाऊ शकत, मग मी लस्सी पिते. कल्याणचा पालच नाही फुटाना. आलोय आहे फायनली डेस्टिनी वॅकेशन मोड. शिगप्पा केवढा मोठा झोला येतो. आमच्या इथं पहिले आपल्या दारूची बॉटल आणि प्लास्टिकच्या बॉटली त्याच्यावर भेटायचे बुड्डी के बाल. मी लहानपणी खूप, पण एवढे मोठं नाही राहायचं आमच्या इथं, एकदम छोटं राहायचे. ते एवढे त्यांच्या पॅकेट मध्ये 10 रुपयाची. अवर आमच्या इथं बॉटल दिल्यावर, भंगार दिल्यावर भेटायचं. वी आर ड्रिंकर्स. आम्हाला जास्त गोष्टी त्याला नाही आवडत. लेट मी शो यू गाईज. या स्टेअर्स आहे आणि त्या स्टेअर्सनी अजून किती आहे ग बाई, ह्या अजून 2 बी नाही झाल्या वाटतं. काय पायऱ्या. फायनली आम्ही पोचलोय लेणीच्या ठिकाणी. तिकडे तिकीट्स काढायला समीक्षा आणि जयश्री केली आहे आणि आम्ही इथं बसलोय. क्लिप ऑफ पांडव लेणी. याच्यापेक्षा आय थिंक ही पांडव लेणी, हिचं आर्किटेक्चर सेम टू सेम अजिंठा लेणी सारखं आहे. हा थोडं हो, छान आहे. अजिंठा लेणी खूप मोठी, खूप मोठी. स्ट्रक्चर सेम आहे. असं वाटतं त्याच लोकांनी इथं पकडून आणलं होतं कोरण्यासाठी, पण त्यांनी ते पूर्ण कोरलं नाही, कारण ही लेणी अर्धीच कोरलेली वाटती मला. एवढीच काय ती आपल्याकडची अजिंठा लेणी पाय बरं. आर्किटेक्चर आहे भाई. अय, ही सेम अजिंठा लेणी आहे, काहीच फरक नाही. अरे कोरेलच नाहीये, थोडंफार कोरेल. आय थिंक हे लोक अर्धवट सोडूनच गेले होते. स्ट्रक्चरच असं रूम सारखं. छोटे बेडरूम्स गाईज.
शीप आहे, किती चुत्या लोक आहे, काही पण लिहून ठेवता. नालायक. यांच्या बापाची जागा आहे काय? अरे त्याच्यात छोट्या छोट्या माश्या आहे. नाही सिक्के नाही. के फेंके थे नदियों में और वो माशे ने गिर लिए नो मर गया. मैंने फेके मासे ने गिळे वो माहित. पुन्हा दिसतो इथून नाशिक खूप छान दिसतंय. Never be that type of food. Nothing harm. काही कोरलेलं नाही ना? नाही ऑलमोस्ट काहीच कोरलेलं नाही. एकदम मग सोडून दिले का? इथं कोरलेलं. त्यांना कोणी रागवलं असं? नाही हे सोडलेलं नाव नाही गं. अगं हा ते चालू काम बंद पाडलेलं आहे हे 100%. नाही तर त्यांनी असं सोडलंच नाही नसतं. इथं ते करत होते गणपतीचे बघ ते करत होते. पण सोडलंय. इथं हनुमान आहे. इथं हनुमान आहे गणपती शेपटी घेतली वरती. हे आर्किटेक्चर कोरत होते आणि हे अर्ध्या याच्यातच बंद पाडलंय त्यांनी. बिकॉज ऑफ काही रिझन असू शकतं त्या काळातलं. मी एकटी झालं नाही बनायला. बाई मी ना मला ब्लॉग भी बनवता येत नाहीये ना मला फोटो काढता येत नाहीये. या पोरींचं काय चालू आहे आणि ते एक पाठीकडे जाऊन बसलं. फोटो साठी मरशीन ग मुर्दा पडन तो इथं. गाइस देखो ना पिक्चर देखो ना गाइस देखो ना देखो ना सगळ्यांनी यायचं एकदा गाइस देखो ना मीच दाखवू शकते सर का वेलकम बॅक. आणि सगळ्यात मोठा फंडा म्हणजे माझा फोन झालाय स्विच ऑफ. कारण त्याच्यात आतापर्यंत 3 तासापासून सगळेजण फोटोज काढत होते आणि त्याची टायटाईप फिट झाली. तर मी आता कांचनचा फोन घेतला व्लॉग बनवण्यासाठी. किती एफर्ट्स घेते तुमच्यासाठी. तुम्हाला सारे कंटेंट मिळालं पाहिजे. आणि एवढ्या याच्यात ही मुलगी जी मुंबईवरनं नाशिकमध्ये फक्त आणि फक्त आमच्यासाठी आली. सॅटर्डे संडे सुट्टी होती तर दॅट्स कॉल्ड की लोक असं म्हणतात की फर्स्ट ज्यावेळेस माणूस डिप्रेशन मध्ये असतं त्यावेळेस एकच त्याला सोल्युशन असतं ते म्हणजे फ्रेंडशिप. आणि मी आते सुख दुःख वाले दोस्त भाई. बाई मी रडून देईन आता. बस गाईज यापेक्षा जास्त फेकू नाही शकत मी. कंटेंट देते ती नथिंग मोर दॅन. म्हणजे नाही आम्हाला चांगलं वाटलं तर आम्ही असे लोक आहे जे डायरेक्ट मुंबई पुण्याला निघतो. कारण आमच्याचे स्प्लिट झालेले लोक आहे. कोणी मुंबई कोणी पुणे कोणी नाशिक. पण कधी टाइम भेटला तेव्हा भेटतो आम्ही एकमेकांना. बिकॉज ऑफ वी नीड अस. वन नाईट साठी ठीक आहे. जेव्हा आम्ही कांचनला सोडायला गेलते ना पुण्याला तेव्हा म्हणजे डिसाईडच नव्हतं जायचं. देन मग ठरलं बड्या मुश्किलने. जेव्हा तिला सोडून तिथून आलो तेव्हापासून तर आतापर्यंत वी आर इन लॉंग डिस्टन्स फ्रेंडशिप. बट लोकांना नाही समजणार. व्हॉट्स ही माझी सिनियर आहे आणि मी तिची ज्युनियर आहे. पण आवर बॉन्ड वॉज लाईक की येस गाईज तब्येत सुधारली आहे ना. कॅब जिमीने फुकट खाऊ घालतं ना. दॅट्स वाय. यार नाशिक देखो आप. I show you guys नाशिक. हे आहे नाशिक. म्हणजे पूर्ण नाशिक तर नाहीये पण इथनं सातपूर माऊली लॉन्स असले खूप सारे एरिया दिसते. गाईज पाहिलं का तुम्ही नाशिक. भाई जे नाशिकला येतं ना त्याचे जे येतं ना त्यावेळेस ते विचार करतो यार मी नाशिक मध्ये कसं राहतो. आणि ज्यावेळेस नाशिक मधून जातं ना माणूस तेव्हा वाटतं इथं नाही जाऊ. हे कांचनला तो एक्सपिरियन्स आलाय. येस खूप छान आहे नाशिक. एकदम सायलेंट पीस वगैरे इतकं छान वाटतं नाशिक मध्ये. झाडं वगैरे वगैरे खूप सारे एकदम नॅचरल. ती नेक्स्ट पहिले पुणे राहिली मग बँगलोर राहिली. आता तिचं जॉईनिंग संभाजीनगर पण बघितलंय. आता तिची जॉईनिंग मुंबईला झाली. मी नगर पण बघितलंय आमचं. खूप सारे ठिकाणी राहिली. नाशिक वाटलंय पण शिल्लक नाशिक एकदम नाशिक मध्ये तिचे पीपल्स राहतात. दॅट्स वाय शिल्लक नाशिक. यू नो प्लेस डझंट मॅटर. पीपल्स मॅटर. येस Yes, ma'am. What is there?
ओ छान आहे. 1 सेकंड गाईज. आईची हे केवढं चढायचंय. सी गाईज. शी किती घाण करून ठेवली इथे लोकांनी, बावळट लोक. यामुळेच आपला देश मागे, बाकी काहीच नाही. या इथे लाव टॉर्च. हा पण एक रूम आहे. हे असं त्या काळात काय असेल ग, देव असेल का? पाय वरती बाई आहे एकदम परफेक्ट. हा बाळ आहे. थांबामध्ये असंच आहे ना? थांबामध्ये चल ना पू. शूज आहे का? बस मूवीवर शूज अँड चप्पल. तिथं बस मग त्या टेबलवर. चल वर, चल वर. इथं काही नाही एवढं. लेट मी शो यू गाईस. नाही वरती नाही आहे. रियल लेनी सेम आहे. चिंटा आहे, बाकी काही नाही आहे. वर काय वाव, सभा ठेवता. सभा मंडप. केवढं मोठं लग्न होईल इथं केलं तर. मग लोकांना राहायला जागा. आज माझा तर सॅटरडे आहे, उपवास आहे. मी पाया पडते. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुकान बोला बोला जय जय हनुमान. तुला नाही येत का गाणं? नाही. म्हण माझ्या मांग. अंजनीच्या सुता अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. का पवन पुत्र हनुमान महाराज की आहे तिथं पाया पडायला. आमच्या सगळ्या लेण्या बघणं झालंय आणि फायनली आता आम्ही निघालोय रूमकडे जायला. आणि फोन मी थोडा वेळ स्विच ऑफ होईल. सो मला व्लॉग इथेच एंड करावा लागतोय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग अँड